बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रविदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारुणे आता। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आपल्या आजच्या या पाठामध्ये देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह आणि घर यामध्ये असलेल्या सादृश्याचे वर्णन, म्हणजे देहापेक्षा आत्मा भिन्न म्हणजे वेगळा आहे याच्यासाठी त्यांनी घराचा दृष्टांत देऊन आपल्याला स्पष्टपणे समजून सांगितलेलं आहे। काय सांगितलेलं आहे? देहापासून आत्मा भिन्न आहे, देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह आणि घर याच्यामध्ये कसं सारखेपणा आहे, घरापेक्षा आपण कसे वेगळे आहोत आणि ह्या देहापेक्षा आत्मा कसा वेगळा आहे याच्याबद्दलचा दृष्टांत आहे। तर ध्यानात घ्या। आता आपल्याला घराचं वर्णन जर करायचं म्हणलं तर आपल्याला माहिती आहे घर आहे की नाही। घर आपण पहिलं काय करायचो होतं? कोटा बांधायचो होतं किंवा छपराचं घर करायचं होतं, कोटा किंवा छपराचं घर। तर आता हे बघा कसं असते ते म्हणले घर। आता त्याला ते तुळे असतात, खांबले आडे, छपराची दोन पाके असतात, खांबा असतात, खिडक्या असतात, दारे असतात, विटा दगड चुन्याने गिलावा केलेला असतो, त्याला भिंती असतात। अशा पद्धतीचं त्यांनी काय केलेलं असते, त्या घराचं वर्णन सांगितलेलं आहे आपल्याला की घर कशा प्रकारचं आहे। त्या घराला आपण अनेक प्रकारचे कलर असतात, पांढरे तांबडे काळे कशा प्रकारचे कलर असतात ते आपण त्या घराला दिलेले असतात। मग ह्या धाब्याचे छप्पर असेल तर त्यावर गवत उगवलेले असते। अशा घरात राहणारा मनुष्य घरच नसून घराहून वेगळा असतो, तो स्वतः मी घरच आहे असे कधी म्हणत नाही। आता ही उघड गोष्ट आहे की नाही। घरामधला राहणारा जो मालक असतो किंवा घरातली जी माणसं असतात ते घरापेक्षा वेगळे असतात, हे काही सांगायची जरूरच नाही आहे, तरी सुद्धा इथे दृष्टांत सांगितलेलं आहे त्यांनी, आणि हे कोणाला कळत नाही। घर असं असतंय, घर तसं असतंय आणि घरापेक्षा वेगळा मालक असतोय हे आपल्याला स्पष्टपणे कळतंय आणि हे प्रत्येकाला कळतंय। मग हे ध्यानात घ्यायचं की त्याप्रमाणे हा देह एक घर आहे। जसं इकडं व्यावहारिक सत्तेमधलं हे घर आहे तसं या घरामध्ये राहणारा व्यक्ती वेगळा असतो। तसं असणारं हे देहरूपी घर, हे देहरूपी घर ध्यानात ठेवा। ह्या घरापेक्षा आपण वेगळे आहोत हे सत्य आहे की नाही। तसं मग आता देह सुद्धा एक घरच आहे आणि त्याप्रमाणे हा देह एक घर आहे आणि ह्या घराला त्यांनी सांगितलं की या घराचा म्हणजे आपल्याला एक मनके आहेत की नाही, पाठीचा कणा वगैरे असतो की नाही आपल्याला, आहे की नाही, पाठ असते त्या पाठीमध्ये मनके असतात आणि ते तर त्याला सांगितलं त्यांनी की आड म्हणतात की नाही, आड म्हणजे उंच आपण आडू पत्र्याखाली आडू घालतो किंवा कोट्यामध्ये आपण आडू ठेवतो आणि त्याच्यावर पत्रे टाकतो वगैरे, तसं हे पाठीचा कणा हे आडे आहे। बरगड्या आपल्या ज्या बरगड्या येतात त्याला ते छपराची पाके आहेत, छपरासारखे आहेत ते, हात पाय इत्यादी त्याचे खांब आहेत आणि हाडं मांस वगैरे त्यातल्या विटा दगड गिलावा आहे। म्हणजे आपलं शरीर सुद्धा कसं घरासारखंच निर्माण केलेलं आहे। जसे घराला पांढरा काळा तांबडा इत्यादी रंग असतात तसे या देहाच्याही चामडीवर निरनिराळे रंग असतात। डोळा, कान, नाक, तोंड, तसे या देहाच्या चामडीवर निरनिराळे रंग असतात। डोळा, कान, नाक, तोंड इत्यादी इंद्रिय त्यातल्या खिडक्या आहेत
बघा आपल्या खिडक्या म्हणजे काय ते डोळा कान नाक तोंड हे जे इंद्रिय आहेत ना हे ते खिडक्या आहेत आपल्या देहातल्या. इकडे घरावर गवत उगवते. आता घरावर पावसाळ्यात गवत उगवते की नाही, तर तिकडे देहावर केस असतात. तर अशा देहरूप घराचा द्रष्टा जो तुम्ही आत्मा, जसं की ह्या घरातला मालक वेगळा असतो तसं या देहरूपी घरातले आपण द्रष्टा म्हणजे कळणारे. कोणाला कळतं? हाताला कळत नाही, पायाला कळत नाही, आपल्या शरीरातल्या कुठल्याही पार्टाला कळत नाही. जी कळणे शक्ती आहे, कळणे शक्ती, तर ती द्रष्टा आहे. द्रष्टा ज्याला कळतंय ते, आणि ते आत्म्यापासूनच द्रष्टा बनलेला आहे. मग आपण आत्मस्वरूप आहोत हे ज्ञान विसरायला नको. कारण देह आपला नाही हे पुढं आता आपण पाहणारच आहोत. देह ही वस्तू कोणाची हे ध्यानात घ्यावं लागतं. तर अशा देहरूप घराचा द्रष्टा जो तुम्ही आत्मा, तो तुम्ही देहच नाहीत. ध्यानात घ्या, आपण देह नाहीत. आपल्याला देह हा उष्ण आपण घेतलेला आहे. आपण बघा कधी कधी आता आपल्या शेतीमध्ये आपण काम करत असताना शेतीमध्ये एखाद्या वेळेस आपल्याकडे ते नांगरणे किंवा काही काही जे साहित्य लागतं का, कधी कधी नसतं आपल्याकडं. मग आपण ते शेजाऱ्याकडून आणतो उष्ण, आणि आपलं काम झालं की आपण त्यांना परत करतो. तसं या जीवानं ईश्वराकडं पंचमहाभूताची मागणी करून हा देह उष्णा घेतलेला आहे, उष्णा. पण आपल्याला तो परत द्यावा वाटत नाही, काय करावा. पण उष्णी घेतलेली वस्तू ही परत द्यावी लागते. द्यायची म्हणली तरी द्यावी लागते, नाही द्यायची म्हणलं तरी द्यावी लागते. तर मग हा पंचमहाभूता देह आहे, आणि ह्या देहापेक्षा वेगळे आपण आहोत. यातमध्ये राहणारे, या शरीरामध्ये आपण राहणारे देहापेक्षा वेगळे आहोत. यासाठी वरील विचारसरणी ध्यानात धरून ठेवले असता आपण देहच आहो असा प्रकारचा अभिमान नष्ट होतो. या वाचून अन्य कोणत्याही उपायाने तो नष्ट होईल असे नाही. म्हणजे ध्यानात घ्या विचार करून की हा पंचमहाभूताचा म्हणजे ह्या घराचं जे वर्णन केलेलं आहे, हे आपल्या वरच्या घराचं. आता तुम्ही घर बांधलेलं असतं प्रत्येकानं, आणि त्या घरामध्ये आपण वेगळे आहोत हे तुम्हाला सांगायची जरुरी नाही. हे तुम्हाला खात्रीने कळत आहे की घरापेक्षा आपण वेगळे आहोत. मग तसं देहरूपी घरही आहे. तर देहरूपी घर आहे, तर या घरामध्ये राहणारा द्रष्टा, आणि द्रष्टेलाच आत्मा म्हटलेला आहे. मग ह्या घरामध्ये राहणारा जो द्रष्टा आत्मा आहे तो ह्या देहरूपी घरापेक्षा वेगळा आहे हे विसरू नका. म्हणून त्यांनी सांगितलं की याच उपायानं फक्त तुम्हाला असं कळू शकतंय की मी या देहापेक्षा वेगळा आहे. ह्या घराचं वर्णन सांगून देहरूपी घराचं वर्णन केलेलं आहे. देहातला जसा मालक घरापेक्षा वेगळा असतो, तसं या देहरूपी घरामध्ये आपण द्रष्टा रूपानं वेगळा आहोत. तर हे ध्यानात घ्या. मग आता याच्यावरून आपल्याला असं कळालं की हा देह मी नाही, देह दृश्य आहे. दृश्य वस्तू वेगळे असते ना आपण वेगळे असतो. हे बार बार का सांगायचंय, तर आपण आत्मस्वरूप आहोत, आपण द्रष्टा आहोत, आपण साक्षी आहोत. मग द्रष्टा साक्षी आपण आहोत, तर आपण आपल्या या देहालाच आपण मी म्हणायला लागलो. तर देह म्हणजे मी नाही, याच्यावरून आपल्याला स्पष्टपणे कळलं. आता पुढं शिष्यानं प्रश्न केलेला आहे, महाराज आता मला तुम्ही मी देह कसा नाही किंवा देहापासून मी वेगळा कसा आहे हे मला कळलं. कारण घरापेक्षा वेगळा व्यक्ती असतो घरातला, तसं आता देहरूपी घरापेक्षा मी वेगळा द्रष्टा साक्षी म्हणून आहे, तो वेगळा आहे असं मला कळलं म्हणतो. परंतु या घरातील जो हे जे घर आहे, तर मनुष्य समजा शेवटी हटकून माझं म्हणतं की नाही म्हणतो. समजा घर मी म्हणत नाही, पण घर माझं आहे असं म्हणतो. तसंच मनुष्य देह मी नाही हे जरी कळालं तरी देह माझा आहे असं म्हणतच असतो. मग देह कोणाचा आहे,
ते आपण कळून घेतलं पाहिजे. यासाठी त्यांनी पुढे आता बघा शिष्यानं प्रश्न केलाय, गुरु महाराज आपण सांगितलेल्या रीतीने विचार केला तर देहच मी नाही हे सिद्ध होते. हे जाणले असता देहातील अहंता नष्ट होते. म्हणजे अहंता म्हणजे मीपणा नष्ट होतो म्हणतो. शिष्याला ते कळालं म्हणतो शिष्य. तरी पण देह माझा आहे असे समजणे ही जी ममता आहे ती राहतेच म्हणतो. देह माझा आहे असं माणूस म्हणतच असतो व हे आपल्यावरील दृष्टांतावरूनही खरे ठरू पाहतेच. कसे ते सांगतो म्हणले, घटास पाहणारा जो मी तो घट नव्हे हे खरे. घट म्हणजे एखादं काय गाडगं घ्या किंवा गाडग्याचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. घट म्हणजे गाडगं, ते गाडगं कशापासून बनलं तर ते मातीपासून बनलेलं असतं. तरी घट माझा आहे असे म्हणतोच. आता हे घटास पाहणारा जो मी तो घट नव्हेच. आता आपण घट पाहिला तर ते घट आणि आपण एक आहेत का? तर घट आणि आपण एक नाहीत. पण तरी पण आपण काय म्हणतो की हा घट माझा आहे, मी काल बाजारातून आणलेला आहे, हा घट काय माझा आहे असे म्हणतोच. आपण घेतलेल्या घराच्या दृष्टांतावरूनच विचार करूया. घरात राहणारा मी घर नाही हे खरे. घरात राहणारा म्हणतो की हे घर मी नाही हे खरं आहे, पण घर माझे आहे असे तर मी अवश्य म्हणतोच. आपण म्हणतो की नाही, घर जरी मी नसलो तरी घर माझं आहे. याच न्यायाने देहाचा द्रष्टा जो मी तो देहच नव्हे पण देह माझा आहे असे मी हटकून म्हणत असतो. म्हणजे म्हणतो किंवा देह मी नाही पण देह माझा आहे असं आपण म्हणतो की नाही. आणि ते तसे म्हटले म्हणजे त्यावर ममत्व तर स्पष्टपणे व्यक्त होते. ममत्व म्हणजे माझेपणा. माझं घर आहे असं आपण म्हणतच असतो. ते ममत्व ज्या विचाराने निवृत्त होईल ती अशा प्रकारची कृपा करावी म्हणले. तुम्ही मला सांगा की हे ममत्व कशानं जाईन? आता देह मी नाही हे मला कळलंय, पण हे घर माझं नाही हे मला कसं कळल? माझी ममता कशी निघून जाईल? तर ह्यासाठी गुरु सांगतात, बा शिष्या तू देह नव्हेस हे जितके खरे आहे तितकेच देह तुझा नव्हे हेही खरे आहे. गुरु म्हणतात की देह तुम्ही नाहीत हे जितकं खरं आहे हे जसं तुम्हाला कळलं तसं देह सुद्धा तुमचा नाही हेही खरं आहे. मग हा देह कोणाचा आहे? तर हे पंचमहाभूतांचा देह आहे. पंचमहाभूत माहिती आहेत का? पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहेत. असे असूनही तो आपलाच आहे असे जो तू म्हणतोस ते केवळ अज्ञानाने. जरी घट पृथ्वीचा आहे तरी तो आपलाच आहे असे म्हणतोस. किंवा घर हे दगड लाकूड चुनादिकांचे असून तू भ्रमाने ते आपलेच आहे असे जे म्हणतोस तद्वतच. आता घर हे कसं हे बांधलेलं आहे आपण माती दगडाचं सिमेंटाचं, तरी सुद्धा आपण आपलंच म्हणतो किंवा माझं म्हणतो. तद्वतच हाडं, मांस, त्वचा, शिरा, नाडी, रक्त इत्यादिकांनी बनलेला देह पंचमहाभूताचा असून तो आपलाच म्हणतोस ही तुझी निव्वळ चूक आहे. हाडे, चामडे इत्यादी अपवित्र पदार्थ माझे आहेत असे उत्तम जातीतला मनुष्य तर कधीही म्हणणार नाही. बघा त्यांनी काय सांगितलं शिष्याला की बाबा ज्याला हे ज्ञान कळायला लागलेलं आहे तर ती व्यक्ती कधीही हाडा मासाचा हा देह जे आहे पंचमहाभूतापासून बनलेला तो असा जो पवित्र द्रष्टा साक्षी आत्मा कळलेला व्यक्ती तो कधीच म्हणणार नाही की हे अपवित्र असा देह माझा आहे असं म्हणणार नाही. असे असूनही तो अशा हाडा चामड्याच्या देहाला भ्रमाने आपला आपला असे म्हणतोस आणि देहच आपण असे मानतोस, तेच तुझ्या बंधनाचे कारण आहे. उघड परक्याचा म्हणजे पंचमहाभूतांचा जो देह त्याला तू आपला समजतोस तर निसंशय ती पंचमहाभूते तुला दुःख देतील. आता एखादी वस्तू ही दुसऱ्याची असल्यावर ती जर माझी म्हणलं तर आपल्याला ती वस्तू दुसऱ्याची असेल तर त्याला ती द्यावंच लागते. तसं मग हा देह आहे पंचमहाभूतांचा देह आपण फक्त आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वराला मागून घेतलेला आहे.
या लोकात एकेचित खोट्या कल्पित भूतांच्याही भयाने जर मनुष्याला दुःखे भोगावी लागतात, तर मग ही पंचमहाभूते आणि त्यांचा म्हणून सर्वत्र गाजलेला जो देह, त्यावर तू जर ममता केलीस तर ती भूते तुला मोकळा कसा सोडून देतील? म्हणजे हा देह पंचमहाभूताचा बनलेला आहे. मग पंचमहाभूताचा बनलेला देह पंचमहाभूताचा असताना आपण जर आपला असं म्हणू लागलो तर पंचमहाभूत आपल्याला दुःख देतील. कारण व्यवहारात सुद्धा न्याय असा आहे की दुसऱ्याच्या वस्तूवर ममत्व केल्याने कोणीही सुखी तर होऊ शकत नाही, पण उलट दुःखी मात्र होतो. यावर म्हणले त्यासाठी एक दृष्टांत सांगतो. आता काय दृष्टांत आहे बघा. परक्या वस्तूवर म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते, याविषयी दृष्टांत आहे. परक्याच्या वस्तूवर म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूवर ममत्व केलं तर आपल्याला बंधन प्राप्त होते, याविषयी दृष्टांत आहे. म्हणले कोणी एक मातब्बर ग्रस्त होता, त्याला आपण भागवत सप्ताह, हरिकीर्तन, वेद पारायण, यज्ञ, ब्राह्मण भोजन किंवा स्वन्याप्ती भोजन यापैकी कोणते तरी एखादे जमेल ते धर्मकृत्य करावे अशी इच्छा उत्पन्न झाली. म्हणजे ते दृष्टांत सांगतात आपल्याला की एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला धर्मकार्य करण्याची इच्छा निर्माण झाली. आता धर्मकार्य करण्याची इच्छा निर्माण झाल्यावर त्याला स्वतःची राहण्याची जागा जी संकुचित होती म्हणजे छोटी होती, तिथं तो कार्य करू शकत नव्हता. म्हणून त्याने पंचाच्या ताब्यात असलेल्या एका प्रशस्त महाजनवाडीमध्ये ते करण्याचे मनात आणून, आपल्याला वाटतं ना एखादा कार्यक्रम करायचा असेल तर एखाद्या चांगल्या ठिकाणी कार्यक्रम करावा, तिथे जागा असावी, आईस्पेस, म्हणजे आपल्याला काय करता येईल तर कार्यक्रम व्यवस्थित करता येईल. मग अशाच पद्धतीनं त्यांनी ती महाजनवाडी होती ते पंचांच्या ताब्यात म्हणजे ग्रामपंचायतच्या ताब्यात होती, ग्रामपंचायतच्या. आणि त्या महाजनवाडीमध्ये ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेली महाजनवाडी यांनी त्यांच्याकडून मागून घेतली. पंचापासून ती वाडी गरजेपुरती थोड्या दिवसाच्या बोलीने मागून तो सहकुटुंब जाऊन राहिला. काही दिवस गेल्यानंतर जे धर्मकृत्य म्हणून करण्याच्या उद्देशाने तो तिथे गेला होता, ते लोभादी दुर्गुणांनी त्याच्या मनावर पगडा बसून विघ्न केल्यामुळे जागच्या जागी राहून गेले. वाडी पडले ऐसपैस. तेव्हा तेथे राहिल्याने अर्थातच त्याच घरापेक्षा जास्त सुख होऊ लागले. आता छोट्या घरात राहणं एखाद्या बंगल्यात राहणं बरं वाटतं की नाही? त्याप्रमाणे असणारं त्यानं धर्मकृत्य करण्यासाठी, एखादा सप्ताह करण्यासाठी, वेदपारायण करण्यासाठी त्यांनी ती जागा घेतलेली मागून. पण तिथं जाऊन राहिल्यावर त्याला दुर्गुणांनी त्याच्या मनामध्ये वेगळेच विचार येऊन त्यांनी ते कार्य तर केलं नाहीच, पण असणारं त्यानं कार्यही न करता ती जागा पण त्याला सोडू वाटत नव्हती. म्हणून तो तेथे बरेच दिवस राहिला. असे काही दिवस गेल्यानंतर वाडीच्या मुख्य पंचाने आपली वाडी आता लवकर खाली करून द्यावी असा आपल्या मनुष्याबरोबर त्या ग्रस्ताला निरोप पाठविला. असे असूनही त्या ग्रस्ताने तिकडे बिलकुल लक्ष दिले नाही. तेव्हा सर्व पंचाने मिळून त्याला बोलावणे पाठविले. त्यावेळी नाना प्रकारचे बहाणे सांगून तो ग्रस्त त्यास भेटण्यास गेला नाही. इतकेच नव्हे तर उलट त्याने त्यास आपला निरोप पाठवला की तुम्ही या वाडी संबंधाने, या महाजनवाडी संबंधाने काय म्हणून मला निरोप पाठवित आहात? ही वाडी माझी आहे. आता तुम्ही सांगा, ही महाजनवाडी होती का त्याची? त्यानं मागून घेतलं होतं धर्मकार्य करण्यासाठी ही जागा, आणि तो आता तिथे जाऊन राहिला तर तो माझीच म्हणू लागला. आता ही केवढी मोठी चूक आहे. मग ही वाडी माझी आहे तेव्हा तुमचा आमचा काही संबंध नाही असं तो पंचाला म्हणू लागला. ते ऐकून पंचाने विचार केला की जाऊ दे, आपणच होऊन निकरावर येऊ नये. काही दिवसांनी त्यालाच वाईट वाटून तो वाडी आपली स्वाधीन करील. असे झाल्यास बरेच दिवस होऊन गेले, तथापि वाडीची काही तो गोष्ट ग्रस्त बोलत नाही असे पाहून सर्व पंचांनी मिळून सरकारात त्यावर फिर्याद गुदरली. मग असणाऱ्या यांनी काय केलं म्हणले की ही ग्रस्त या वाडीविषयी बोलत नाही असं समजून सर्व पंचांनी काय केलं तर सरकारामध्ये केस केली आणि त्यास निरुपायामुळे न्यायाधीशाजवळ खेचीत नेले. तेव्हा न्यायाधीशाने विचारले, अहो ग्रस्त, तुम्ही पंचापासून वाडी घेतली, ती त्यास परत का देत नाही?
तेव्हा त्या ग्रस्ताने जबाब दिला, अहो वाडी कुणाची? वाडी तर माझी आहे. बघा, आता या व्यक्तीला एवढं सुद्धा कळत नाही की तो कोर्टामध्ये जरी गेला तरी तो म्हणतोय की ही महाजनवाडी माझीच आहे. आता या महाजनवाडीचे कागदपत्र याच्याकडं नाही, याच्या नावावर नाही, यानं तितक्यापुरती मागून घेतलेली आहे, तरी सुद्धा याला ती सोडावं वाटत नाही. कारण दुसऱ्याची वस्तू घेतलेली देवाच वाटत नाही, तर मग त्या वस्तूमुळं आपल्याला बंधन प्राप्त होतं. मग त्या संबंधाने पंचाचा आणि माझा अर्थार्थी काही संबंध नाही म्हणतोय तो कोर्टामध्ये. तेव्हा न्यायाधीशाने साक्षी व खतपत्रांचा पुरावा आणून आपले म्हणणे साबित करण्यास सांगितले. आता कोर्टामध्ये काय लागत असते? साक्षी आणि खतपत्र पुरावे. आता याच्याकडं खतपत्र पुरावे नाहीत आणि साक्षी पण नाही, तर मग खतपत्राचा पुरावा आणून आपले म्हणणे साबित करण्यास त्या ग्रस्तास सांगितले. पण तो पुरावा कोठला आणणार? याच्याकडे पुरावाच नव्हता ना, कारण याची महाजनवाडी याची नव्हतीच. ही ग्रामपंचायतची ही महाजनवाडी होती आणि त्यांनी तात्पुरती मागून घेतली होती कार्य करण्यासाठी. तर तेव्हा काहीतरी इकडले तिकडे ठोकून लबाडीचे बोलणे बोलू लागला. आता माणसं काय करतात की चुकीचं असून सुद्धा लबाडपणानं काही बोलण्याचा प्रयत्न करून ती वस्तू माझीच आहे असं म्हणतात. मग त्यांनी काय केलं म्हणले सरकारनं, तर त्यास कैद करून सरकारने सांगितले की जोपर्यंत तू यांची वाडी त्यास परत देणार नाही तोपर्यंत तू कैदेतून सुटणार नाही. बघा, ध्यानात ठेवा, महाजनवाडी त्यानं परत केली नाही तर कोर्टानं त्याला जेलमध्ये टाकलं. जोपर्यंत ती वाडी सोडणार नाहीस तोपर्यंत तुला जेलमधून सोडणार नाहीत, अशा प्रकारची त्यांना कोर्टानं शिक्षा दिली. आता त्याचप्रमाणे या दृष्टांताचा सिद्धांत आपण ध्यानात घ्यायचा, ध्यानात ठेवा. या दृष्टांताचा सिद्धांत जर आपल्या डोक्यात आला तर ध्यानात येईल की हा पंचमहाभूताचा देह आहे आणि तो माझा नाही, आपल्याला तो परत करायचा आहे. तुम्ही किती जरी बळजबरीनं जरी माझा म्हणलात तरी हा देह आपला नाही, हा पंचमहाभूताचा देह आहे, हा ईश्वरानं निर्माण केलेला देह आहे. आणि तो पंचमहाभूताचा असताना आपण माझा माझा कसं काय म्हणतो आपण? आणि जरी तुम्ही जितक्या दिवस माझा माझा म्हणताल तितक्या दिवस आपली सुटका होणार नाही. जसं या कोर्टाने या ग्रस्ताला महाजनवाडी स्वतःची म्हणू लागला तर त्याला कोर्टामध्ये शिक्षा दिली कैदेची. जोपर्यंत तू ही महाजनवाडी सोडणार नाही तोपर्यंत कोर्ट म्हणले तुला जेलमध्ये राहावं लागेल. तसं हा देहरूपी जे घर आहे, हे प्रशस्त घर असं वाटतंय आपल्याला देह, तर हे दिलेलं आहे ईश्वरानं पंचमहाभूताच्या द्वारे, तर ते आपल्याला मनमोकळेपणानं परत करावं लागेल. आणि मनमोकळेपणानं जर परत करायचं असेल तर याच्याबद्दलचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे की मग हे घर म्हणजे आपण आहेत का, हे पंचमहाभूत म्हणजे आपण आहेत का, हे का आपण आत्मस्वरूप आहोत का द्रष्टा साक्षी आहोत, हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल की मी द्रष्टा आहे साक्षी आहे, खात्रीनं पटल तुम्हाला, त्या दिवशी तुम्ही ते हे पंचमहाभूताचा देह परत केला असं होईल. आणि त्याच दिवशी तुमची आमची सुटका होते, तोपर्यंत सुटका होत नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणून असणारा वरील दृष्टांताचा सिद्धांत आहे, छान सिद्धांत आहे. तर जीवरूप मातब्बर म्हणजे ह्या जीवानं काय केलंय माहिती आहे का? बघा, या जीवानं काय केलंय ती, या जीवानं मनुष्याला म्हणजे आपल्याला स्वतःला मोक्ष संपादन करण्याचे, सत्कृत्य करण्याची इच्छा निर्माण झाली. आता त्याला योगायोगाने ह्या जीवाला सुद्धा ज्यावेळेस व्यावहारिक संकट येतात, आणि व्यवहारामध्ये संकट असतातच, सुख आणि दुःख असतातच, मग असणारं त्याला सत्कृत्य करण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु देव गंधर्वादिकाची शरीर जरी प्राप्त झाली, म्हणजे देवादिकाची शरीर, गंधर्वादिकाची शरीर, स्वर्ग, कैलास अशा प्रकारचे जे काय बाकीचे आहेत सगळे हे, तर याचे जरी आपल्याला शरीर म्हणजे प्राप्त जरी झाले तरी याच्यामध्ये भोगाची आसक्ती जास्त असल्यामुळे इथे आत्मज्ञान होऊ शकत नाही, ध्यानात ठेवा.
म्हणजे आपल्याला देवगंधर्वादिकाचे शरीर जरी प्राप्त झाले तरी सुद्धा तिथे विषयासक्ती विशेष असल्यामुळे आपल्याला तिथे आत्मज्ञान होऊ शकत नाही. मग नंतर राहिले ते पशुपक्ष्यांचे शरीर. त्या पशुपक्ष्यांच्या शरीरामध्ये अज्ञान असल्यामुळं त्यांची शरीर धारण करून तर आत्मज्ञान संपादन करण्याची गोष्टच बोलावयास नको म्हणले. आत्मज्ञान फक्त मोक्षद्वार जो मनुष्य देह तोच धारण करून होते. म्हणून ध्यानात ठेवा, देवादिकाची शरीर जरी प्राप्त झाली किंवा पशुपक्ष्याची शरीर जरी प्राप्त झाली तरीही आपल्याला आत्मज्ञान करून घेता येत नाही. म्हणून हा असणारा हा जीवदेव मनुष्य देह आहे आणि मनुष्य देहामध्येच याच्यामध्येच आपल्याला आत्मज्ञान म्हणजे मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला असे. भगवंताने फक्त अधिकार या मनुष्य देहातल्या जीवाला दिलेला आहे की तुम्ही मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर आत्मज्ञान करून घेऊ शकता. म्हणजे आत्मज्ञान प्राप्तच आहे ते कळवून घेऊ शकता की हा देह कोणाचा आहे, सृष्टी कोणाची आहे, मी कोण आहे, मी कोणाचा आहे. मग हे ध्यानात घ्या, पंचमहाभूतांची ही सृष्टी आहे. पंचमहाभूत ईश्वरानं निर्माण केले आणि ह्या पंचमहाभूतापासून सुद्धा निर्मिती ईश्वराचीच आहे आणि ती ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आहे. आणि इकडे आपल्याला हा जो मनुष्य देह जो दिलेला आहे तो हे मुक्तीचं द्वार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की या मनुष्य देहामध्येच आत्मज्ञान संपादन केलं पाहिजे. मग असे लक्षात घेऊन जीवाने पंचमहाभूतापासून मनुष्य देह मागून घेऊन त्यात आपले बिराड केले. बघा, म्हणजे आईच्या गर्भामध्ये असताना आपल्याला सूक्ष्म देहाच्या द्वारे ज्ञान असतं. तिथे सुद्धा स्थूल देह निर्माण होतो आणि आपल्याला तिथं सर्व परमात्मा ज्ञान आपल्याला प्रगट असतं तिथं. म्हणून असणारं ते सूक्ष्म देहाच्या द्वारे पंचमहाभूतांच्याकडून उष्णा मागून घेतले हे पंचमहाभूतांचा देह. आता माझी एक वेळेस एवढे वेळ सुटका करा, मी आता आत्मज्ञान संपादन करीन. जसं की या महाजनवाडीमध्ये जाऊन त्या ग्रस्ताला वाटलं की मी एखादा मोठं कार्य करावं, पण तिथं गेल्यावर त्यानं ते कार्य तर केलंच नाही, पण ते कार्य सोडून देऊन तो ती महाजनवाडीच माझी म्हणू लागला. तसं या जीवानं देह मागून घेतला आणि या देहामध्ये आल्याबरोबर देहामध्ये त्याला चांगलं वाटू लागलं आणि हे शब्दस्पर्श रूपरसगंध यांच्या नादाला लागून काम क्रोधादी षडरूप आहेत यांच्या नादाला लागून तो हे शरीर मीच आहे, शरीर माझंच आहे म्हणू लागला. आणि देवदेव तर करायचा सोडूनच द्या. ते म्हणे काय करायचं आहे आम्हाला, काहीच कमी नाही, आमच्याकडं सर्व आहे, भरपूर आहे. पण मायबापाओ ध्यानात ठेवा, आपल्याला कोंडून ठेवलेलं आहे आपणच. कोश किटक्याचे या परी ते कोसला असतो ना, कोसला, तो कोसला काय करतो, स्वतःच घर निर्माण करतो आणि त्या घरामध्ये राहून त्या घराचं तोंड सुद्धा बंद करून घेतो आणि मग तो मध्ये मरून जातो. त्याप्रमाणे आपण देहरूपी कोशल्यामध्ये राहत असून या देहालाच मी म्हणतो आणि मग मरून जातो, पुन्हा देह प्राप्त होतो, पुन्हा मरून जातो, पुन्हा देह प्राप्त होतो. असं 84 लक्ष योनीमध्ये त्या सूक्ष्म देहाला जावाच लागतं. जीव संयुक्त सूक्ष्म देह ट्रान्सफर होतो पुन्हा या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहामध्ये. आणि मग असणारे आपल्याला दुःख भोगावं लागतं. तरी सुद्धा मनुष्य देहातल्या विषयाशक्तीरूप विघ्नांच्या योगाने आत्मज्ञानाद्वारा मोक्ष मिळवण्याचा जो मूळचा हेतू तो जीव विसरून गेला. इतकेच नव्हे तर तो उलट पंचमहाभूताने दिलेला देह तो आपलाच देह आहे असे म्हणू लागला. तेव्हा पंचमहाभूताने शास्त्राद्वारा जीवास अनेक निरोप पाठविले. बघा यांना कुणी निरोप पाठविला ती ध्यानात घ्या. तिकडं महाजनवाडी सोडित नाही म्हणून त्या ग्रामपंचायतच्या पंचाने त्यांना बोलावणं पाठवलं होतं, पण ती व्यक्ती त्यांच्याकडे जात नव्हती. त्यांना वाटलं महाजनवाडी ऐसपैस आहे आणि या महाजनवाडीमध्ये राहून आपण स्वतःची असं म्हणू लागला.
त्याचप्रमाणे हा जीव देहामध्ये राहून देहच माझा आहे म्हणू लागला त्यावेळेस पंचमहाभूतांनी शास्त्राद्वारा जीवास अनेक निरोप पाठविले. आता शास्त्र काय निरोप पाठवितं? तुम्ही कीर्तनाला प्रवचनाला जाता शास्त्र ऐकता त्यावेळेस तुम्हाला शास्त्राचा निरोपच असतो. आणि हे ध्यानात घ्या की हा शास्त्राच्या द्वारे आलेला निरोप काय आहे, तर हा देह पंचमहाभूताचा आहे, देह तुम्ही नाही. हा देह तुम्ही प्रेमानं परत त्या आत्मज्ञान संपादन करून घ्या आणि हा देह पंचमहाभूतांना प्रेमानं परत केला पाहिजे. तर म्हणले मग धारण केलेला देह आमचा आहे. पंचमहाभूताने शास्त्राद्वारा जीवास अनेक निरोप पाठविले की तू धारण केलेला देह आमचा आहे. पंचमहाभूताने काय केले बघा. यासाठी तू उगीचच अभिमान धरून यावर ममत्व करू नको. त्या पंचमहाभूताने सांगितलं की बाबा याच्यामध्ये मी आणि माझं करू नको. आणि मी आणि माझं करणं हेच आवरण दोष आहे. ध्यानात घ्या. आवरण दोष दूर करण्यासाठी या पंचीकरण विचार सागर ज्ञानेश्वरी अमृतानुभव तुकाराम गाथा तुमचे जेवढे बी शास्त्र असतील तेवढे शास्त्र ते आपल्याला काय सांगतायत की हे देह तुमचा नाही, देह तुम्ही नाहीत, हा देह तुम्हाला मिळालेला आहे. तर या देहामध्ये तुम्ही आत्मज्ञान संपादन करा आणि हा देह परत करा. तरी सुद्धा त्या निरोपाची म्हणजे शास्त्राच्या वचनाची त्याने मुळीच पर्वा केली नाही. उलट क्वचित त्यांचा एखादा स्नेही किंवा कोणी सत्पुरुष वेदांत श्रवण करण्याबद्दल त्यास उपदेश करू लागला तर बघा, हे आमच्याद्वारे तुम्हाला निरोपच पाठवलेला आहे. आम्ही तुम्हाला कळकळीनं पाया पडून सांगतो की हा देह तुमचा नाही, हे शास्त्र सांगतं. आणि माझ्या या देहाच्या द्वारे माझे सच्चिदानंद रोहिदास बाबा सुद्धा तुम्हाला सांगतायत की हा देह पंचमहाभूताचा आहे, हा देह तुमचा नाही. पण तुम्ही का इकडे लक्ष देत नाहीत मला कळत नाही. इकडे म्हणजे आताच्या पाठापुरतं लक्ष म्हणत नाही, तर तुम्ही नामचिंतन करून शास्त्र का पाहत नाहीत. हा देह आम्हाला जो मिळालेला आहे तो तुमचा आमचा नसून पंचमहाभूताचा आहे हे साधू संतांनी सांगितलं आणि शास्त्राने बी सांगितलं. तर मग याच्याकडेच का लक्ष नाही. मग तुम्ही म्हणतात आम्हाला लई व्यावहारिक काम आहेत, आमच्या मागं खूप अडचणी आहेत. तर तुम्ही सर्वत्र म्हणजे तुम्हाला काम करण्याला बंधन नाही, तुम्ही काम करू शकता, काम करावंच लागतं सगळ्यांना. पण काम करत असताना सुद्धा भगवान परमात्मा बद्दलच विचार असला पाहिजे. मी देह कसा नाही, देह माझा कसा नाही, मी आत्मस्वरूप कसा आहे याच्याबद्दलचं आणि ते जे नामचिंतन आहे त्या नामचिंतनावर सतत राहणं गरजेचं आहे. तर तुमच्या ते ध्यानात येईल की मी आत्मस्वरूप कसा आहे. मग यांनी सांगितलेलं म्हणजे या शास्त्राने सांगितलं. शास्त्राद्वारे काय केलं त्यांनी, शास्त्राच्या वचनाची त्यांनी मुळीच पर्वा केली नाही. म्हणजे जीव काय करतो, शास्त्र ऐकत नाही, कीर्तन प्रवचने ऐकत नाही, गुरुच्या सानिध्यात राहत नाही, संतांच्या संगतीमध्ये राहत नाही. मग त्याला कसं कळेल. उलट क्वचित त्याचा एखादा स्नेही किंवा कोणी सत्पुरुष वेदांत श्रवण करण्याबद्दल जर उपदेश करायला तर त्याला इकडल्या तिकडल्या खोट्या नाट्या गोष्टी सांगून काय करावे आपल्यास वेळ मिळत नाही अशा प्रकारचे बहाणे करतो. अहो आपण जर तंबाखू खात असलो तर तंबाखू खाणारा मनुष्य अर्धा घंटा एक घंटा तंबाखू खाऊन बोलत बसतो. त्याला कसा टाइम भेटतो. एखादी आपण चर्चा करत असताना अर्धा एक घंटा चर्चा करत बसतो, तिथे कसा टाइम भेटतो. आपण समजा दिवसाच्या काठी 2-2, 3-3 तास झोप घेतो, मग त्यापेक्षा 2 तासच झोप घ्यावी, एखादा तास परमार्थाला द्यावा. मग आपण काय करतो की सगळे खोटनाट्या गोष्टी सांगून बहाणे करतो, काय करावं आम्हाला वेळच मिळत नाही. तर अशा प्रकारचे बहाणे करून तो त्यांच्या उपदेशाचा अनादर करी. म्हणजे जीव काय करतो, अनादर करतो उपदेशाचा. अशा रीतीने आज नाही उद्या नाही काही कालाने तरी आत्मविचार करून जीव आमचा देह आम्हाला परत करेल अशी आशा बाळगून पंचमहाभूतांनी बहुत वर्षे वाट पाहिली.
आता पंचमहाभूत म्हणले, आता आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधी ना कधीतरी आपला देह आपल्याला तो परत करील, अशी म्हणून त्या पंचमहाभूतांनी काय केली की वाट पाहिली. तरी काय जीव कशाला त्या संबंधाने विचार करून गोष्ट काढतो आहे. शेवटी पाहून पाहून निरुपाय झाला तेव्हा पंचमहाभूताने यमराजापाशी फिर्याद गुदरली व ते गुदरते वेळी पुढे लिहिल्याप्रमाणे तक्रार केली. या अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा करून आमच्यापासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतलेला आहे. आता शेवटी काय करावं लागलं म्हणले पंचमहाभूताला. पंचमहाभूतांनी यमराजाकडे तक्रार केली. यमराजा म्हणजे न्यायाधीश, ध्यानात घ्या बरं का, इकडचा जो आहे ना न्यायाधीश, तर यमराजा न्यायाधीश यमराजाकडे पंचमहाभूताने फिर्याद केली म्हणजे केस केली त्या जीवावर. या अज्ञानी जीवाने काय केलंय म्हणले, आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा करून आमच्यापासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतलेला आहे. पण बोलल्याप्रमाणे याने मोक्ष साधन तर काही केले नाहीच, उलट आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसलाय, तर आमचा देह आम्हाला याचकडून परत द्यावा ही वादीची तक्रार ऐकून यमराजाने आपल्या स्वतःचा एक दूत प्रतिवादी अज्ञानी जीवाकडे पाठवून त्याला आपणा समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. यमराजाचा निरोप ऐकल्याबरोबर भयाने गडबडून जाऊन त्याने त्याचकडे जाण्याची तयारी केली. बघा आता मृत्यू आल्यावर काय मृत्यू यावा वाटतो का आपल्याला, आहे की नाही? देहाला मृत्यू असावाच वाटत नाही. पण आता काय करावं, भयाने गडबडून जाऊन त्याने त्याचकडे जाण्याची तयारी केली. मग मला त्यावेळी येण्यास फुरसत नाही, माझे निकडीचे काम आहे, आताच मला येवत नाही असे बहाणे करून मी येत नाही असे सांगण्याची त्याची काही छाती झाली नाही. शेवटी कोर्टात एखाद्याने जर केस केली तर आपल्याला कोर्टात जावाच लागतं. तसं मग त्या पंचमहाभूताने आपल्यावर त्या जीवावर केस केलेले आहे, तर मग आता यमराजापाशी काय नाही म्हणलं तरी शेवटी जावाच लागतं. आणि मग नाही म्हणण्याची छाती झाली नाही. आपण जाणार असे ऐकून आपले स्त्रीपुत्राधिक संबंधी धायधाय रडताहेत असे पाहूनही त्यास एकदम सोडून देऊन स्वतः यमराजांच्या दूताबरोबर त्यास यमलोकात जावे लागले. मनुष्याचा जीव जात असताना मरत असताना जे नातेवाईक असतात ते रडतात की नाही, आणि सगळेजण रडत असतात. रडत असले तरी त्याला सगळं सोडून देऊन यमराजांच्या दरबारामध्ये जावाच लागतं, हे ध्यानात घ्या. तेव्हा यमराजाने त्याला तिथे गेल्यावर विचारलं, हा पंचमहाभूतांचा देह तो पंचभूतास परत का देत नाही? बघा यमराजाने काय विचारलंय जीवाला. अरे बाबा, तू म्हणले हा देह आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी घेतला होतास, तो आत्मज्ञान प्राप्त तर करून घेतलं नाहीसच आणि देहाचा मालक होऊन बसलास, तो पंचमहाभूतांना त्यांचा देह तू का देत नाहीस? तेव्हा अज्ञानी जीव म्हणू लागला, हा देह तर माझा आहे, याविषयी पंचभूतांचा माझा काय संबंध आहे? आता याला कोणापाशी काय म्हणावं लागतं हे तरी कळतंय का? आता डायरेक्ट न्यायाधीशापाशी सांगतोय की त्या पंचमहाभूतांचा माझा काय संबंध आहे? देह तर माझा आहे आणि पंचमहाभूत माझा कसं काय म्हणतायत? म्हणजे याला एवढं अज्ञान आहे की हा देह पंचमहाभूताचा त्याला माहिती नाही, म्हणून याने या देहावर ममत्व केलेलं आहे. तेव्हा पंचभूताने हा स्थूल देह सूक्ष्म देह आपला असे शाबित केले. मग आता बघा त्यावेळेस काय करावं लागत असतंय, आपली वस्तू आहे ती पंचमहाभूताने साबित करून दाखविली की हा स्थूल देह आमचा कसा आहे, सूक्ष्म देह आमचा कसा आहे, हे पंचमहाभूताने सिद्ध करून दाखविलेलं आहे यमराजापाशी. आणि त्याला साक्षी कुणी दिलेले आहेत बघा, 4 वेद, 18 पुराण, सर्व शास्त्र हे परमानरूप साक्षी दिले यांनी. 6 शास्त्र, 18 पुराण हे सर्व जे आहेत, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे यांनी साक्ष्या दिल्या की हा देह पंचमहाभूताचा आहे म्हणून. अर्थातच अज्ञानी जीवाला हा देह आपला आहे असे सिद्ध करता आले नाही. ध्यानात घ्या, अज्ञानी जीवाला हा देह आपला आहे असं सिद्ध करता आलं नाही. तेव्हा यमराजाने दुसऱ्याचा देह आपला असे मानल्याबद्दल त्या अज्ञानी जीवाला काय केलं ते बघा, 84 लक्ष योनीच्या कैदेत टाकले. त्या न्यायाधीशानं काय केलं,
त्या जीवाला 84 लक्ष योनीच्या कैदेमध्ये टाकलं, कारण जीवाला साबित करता येत नाही की हा पंचमहाभूता देह आपला आहे म्हणून. त्यावेळी ठराव केला तो असा. मग आता काय ठराव केला बघा. यमराजापाशी त्या जीवाचा आणि त्या यमराजाने ठराव असा केलेला आहे न्यायाधीशानं, त्याने पंचमहाभूतांचा देह त्यास परत दिल्या वाचून त्याला या कैदेतून बाहेर पडता यावायचे नाही. बघा, ते असणारा ईश्वर रूपी न्यायाधीश त्यांनी निकाल दिलेला आहे. निकाल देऊन सांगितलं की हा जो जीव आहे त्या जीवानं जोपर्यंत हा पंचमहाभूतांचा देह पंचमहाभूताला परत देत नाही तोपर्यंत 84 लक्ष योनीच्या कैदेमध्ये त्याला राहावं लागेल. यास्तव बा शिष्या, गुरु म्हणतात याच्यास्तव शिष्या, हे देह हा पंचभूताचा आहे, सबब तो आपला आहे अशी समजू नको. आणि त्यांचा त्यास परत कर, म्हणजे देह दृश्य आहे त्यामुळे तो आपण नाही. आता तुम्हाला पाठामध्ये प्रत्येक वेळेस सांगितलंय की देह दृश्य आहे, किंवा देह जे दृश्य वस्तू असते ती आपण नसतो. देह सुद्धा आपल्याला दृश्य आहे म्हणून तो आपण नाहीत हे आपल्याला कळलं, आणि तो पंचभूतांचा असल्यामुळे आपलाही नाही. देह दृश्य म्हणून देह मी नाही, आणि देह पंचमहाभूताचा आहे म्हणून आपला नाही, पंचमहाभूताचा आहे. असा मनात विवेक करून देहावरील अहंता ममता टाकून द्याव्या लागतात. येतंय का ध्यानात? अशा पद्धतीनं अहंता आणि ममता टाकून द्याव्या लागतात. शिष्य म्हणतो, ह्या देहाचा तो द्रष्टा आहेस म्हणून देहच तू नव्हेस, आणि देह पंचमहाभूत असल्यामुळे तुझाही नाही असे गुरु महाराज आपण सांगितले. पण पंचमहाभूते म्हणतात ती कोणती ते मला ठाऊक नाही, तर त्यांची नावे मला सांगावी. म्हणजे शिष्याला एवढ्या प्रकारचं अज्ञान आहे की त्याला पंचमहाभूतच कोणचे ते माहीत नाही. तुम्ही सांगायला ते म्हणले आता हे खरंच असलं पाहिजे. देह दृश्य आहे म्हणून देह मी नाही, देह पंचमहाभूताचा आहे म्हणून माझा नाही, हेही तुम्ही सांगितलं आणि ते मला कळलं बी. पण आता देह हा पंचमहाभूताचा आहे, पंचमहाभूत कोणचे कोणचे आहेत ते मला सांगा. अशा पद्धतीचा त्याने प्रश्न केलेला आहे. इथून पुढचा पाठ आपण उद्या घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रविदास भगवान की जय. सब संतन की जय. विश्वात्मके देवे